केंद्रीय गृहमंत्री सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. म्हणजेच अमित शहा हे मुंबईमध्ये आता पोहोचतायत आणि भाजपचा जो विशेष मेळावा आहे तिथे त्यांची ही उपस्थिती आहे. आपण दृश्य बघतोय. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आहेत, श्री मंगल प्रभात लोढा आहेत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, शिवाय इतरही सगळे भाजपचे जे नेते आहेत हे उपस्थित आहेत संवाद मेळाव्यासाठी. विधानसभेच्या दृष्टीनं सातत्यानं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे महाराष्ट्र दौरे होत आहेत. सध्या मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय. अमित शहा यांचे सातत्यानं इथे दौरे सुरू आहेत आणि आता सुद्धा आज सुद्धा ते मुंबईमध्ये आहेत. प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंची सुद्धा उपस्थिती आहे या विशेष मेळाव्यासाठी. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने त्यांनी काम करायचं आहे याची रणनीती सांगण्यासाठी, कानमंत्र देण्यासाठी स्वतः अमित शहा इथं आलेले आहेत. सातत्यानं महायुती म्हणून लढण्याचा सल्ला अमित शहांकडून दिला जातोय महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना. भाजप म्हणून सुद्धा, म्हणजे घटक पक्ष म्हणून सुद्धा जोरदार तयारी सातत्यानं त्यांच्याकडून सुरू आहे. आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी स्वतः अमित शहा त्याच्यासाठी उपस्थित आहेत. अमित शहा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सातत्यानं अशा पद्धतीनं स्थानिक पातळीपासून ते अशा पद्धतीनं ठिकठिकाणी मेळावे घेतले जातात भाजपाकडून. मंडळी अध्यक्ष भाजपा आशिष शेलार आहेत. अमित शहा यांचं त्यांनी नुकतंच स्वागत केलं आणि एकंदरीत आता पुढे विविध जागांचा आढावा घेत कशा पद्धतीनं आगामी निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्याच्याबाबतच्या सूचना, त्याबाबतचे काही सल्ले, कानमंत्र हे अमित शहांकडून पदाधिकाऱ्यांना दिले जातील. भाजपाकडून सातत्यानं या संवाद मेळाव्याचं आयोजन राज्यभर केलं जातंय. सध्याची ही दृश्य मुंबईतल्या दादर परिसरातली आहेत जिथे भाजपचा हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडतोय. विधानसभेसाठी भाजपाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून तपशील घेणार आहोत. पंकज, अमित शहा हे आता या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थित असल्याचं आपण दृश्य पाहतोय. काय नेमकं या आजच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य असणार आहे? काय नेमकं अमित शहा सांगू शकतात? भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. अमित शहा काही मिनिटांपूर्वीच जे ते या कार्यक्रमाच्या मंचावरती पोहोचलेले आहेत. सोबत चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, देवेंद्रजी फडणवीस प्रस्तावित आहेत. काही वेळातच अमित शहा जे आहेत ते भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मग इथे वॉर्ड लेव्हल असतील, पन्ना लेव्हल असतील, त्याच्यानंतर मतदारसंघ असेल, लोक विधानसभा, महानगरपालिका लेव्हलचे असतील, तर या संवाद जो आहे तो साधला जाईल. जी निश्चित. पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये आहेत आणि कार्यकर्त्यांचा, भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा विशेष संवाद मेळावा आहे. या सगळ्या अमित शहांच्या दौऱ्यावरून विरोधकांनी मात्र टीका केलेली आहे. बघूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल, त्याची तयारी करायला हे लोक येतात का? कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल 210 एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला. त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का? व्यवहार वगैरे पाहायला आम्हाला भीती वाटते. हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल. अतिथी देवो भव, त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे. आणि जे आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण आणि समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून आहे. महाराष्ट्र हे अमित शहा आणि मोदीसाठी ATM कार्ड आहे आणि हा ATM कार्ड पुन्हा कसा वाचवता येईल याच्यावरचा तो एक प्रयत्न शेवटचा ते करतात आहेत. जेवढं अमित शहा महाराष्ट्रात येतील, जेवढं नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील,
त्याचा सरळ फायदा महाविकास आघाडीला होईल हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आजही सांगतो.